नमस्कार, मी भाग्यश्री फाटक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। डेटा जर सगळा बघितला तर काही त्याच्यात आज परिणाम होईल, मार्केट खाली जाईल असं काही दिसत नाही। पण जिओपॉलिटिकल जी रिस्क आहे ती रिस्क विचारात घेतली पाहिजे। अचानक कुठलीही गोष्ट जर आपल्याला समजली तर त्याचा मार्केटवर चांगला किंवा वाईट परिणाम होत असतो। डेटा जर बघितला तर क्रूड 66.90 आहे, बॉन्ड यील्ड 4.25 आहे, डॉलर इंडेक्स 99.41 आहे। फॉरेन इन्व्हेस्टर्सची सुद्धा खरेदी आहे, डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची सुद्धा खरेदी आहे। फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी 2952 कोटीची आहे, डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी 3540 कोटीची आहे। त्यामुळे या दोन्हीतही काहीही खराबी नाही। पण भारत पाकिस्तानमध्ये जो काही ताणतणाव चालू आहे, अमेरिकेमध्ये टॅरिफचा ताणतणाव आहे, इस्रायल हमास आहे, झेलेन्स्की बरोबर चाललेल्या वार्ता आहेत। तर या सगळ्यामध्ये कुठेही काहीही डेव्हलपमेंट झाली तरी त्याकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे। ज्यांचं भांडवल अगदी थोडंसं आहे त्यांनी फक्त मार्केट बघावं। एखादा शेअर आपल्याकडे असलेला अचानक वाढला तर तो विकून प्रॉफिट बुकिंग करण्याचा प्रयत्न करावा, किंवा एकदम काही कारणाने धो मार्केट पडलं आणि काही चांगल्या कंपन्यांचे शेअर स्वस्तात घेता आले तर त्याचा संचय करावा। या पलीकडे म्हटलं तर धोकादायक, म्हटलं तर संधीचा फायदा ज्यांना उठवता येईल अशांसाठी योग्य अशा पद्धतीचं सध्याचं मार्केट आहे। IGLचा रिझल्ट लागला, प्रॉफिट रेव्हेन्यू वाढले। रिलायन्सचा रिझल्ट कन्सॉलिडेटेड आहे, क्वार्टर ऑन क्वार्टर आहे, प्रॉफिट्स वाढले 9%, रेव्हेन्यू वाढले 5%, तर मार्जिन कमी झाले 148 बेस पॉईंट, म्हणजे 18.2 वरून 16.8। रिलायन्स जिओचा प्रॉफिट वाढले, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन फ्लॅट राहिलं। आरपूज म्हणजे ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युनिट किंवा पर युजर ते 203 वरून 206 झाले, आणि सबस्क्रायबर्स 48.2 वरून 48.8। टाटा टेक्नॉलॉजी प्रॉफिट वाढले, रेव्हेन्यू कमी झाले, मार्जिन वाढलं, 8 रुपये 35 पैसे डिव्हिडंड, त्याच्यामध्ये 3 रुपये 35 पैसे स्पेशल डिव्हिडंड। RBL बँक प्रॉफिट कमी झाले, रेव्हेन्यू कमी झाले, NPA ग्रॉस NPA वाढले, नेट NPA कमी झाले, प्रोव्हिजन्स वाढल्या, 1 रुपया डिव्हिडंड। IDFC फर्स्ट प्रॉफिट कमी झाले, रेव्हेन्यू वाढले, ग्रॉस NPA कमी झाले, नेट NPA फ्लॅट राहिले। DCBचा रिझल्ट चांगला आला आहे, प्रॉफिट वाढले, रेव्हेन्यू वाढला, नेट NPA ग्रॉस NPA दोन्हीही कमी झाले, 1 रुपया 35 पैसे डिव्हिडंड दिला। DCBचा रिझल्ट चांगला आला। पुनावालाचा रिझल्ट कमजोर आला, प्रॉफिट कमी झाले, रेव्हेन्यू वाढलाय, ग्रॉस NPA कमी झाले, नेट NPA वाढले। AUM म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंट 43%। रोझारी बायो प्रॉफिट रेव्हेन्यू वाढले, मार्जिन कमी झाले। ओरॅकलचा रिझल्ट चांगला आलाय,
प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळं वाढलंय. आणि तुम्ही बघा, पण मला वाटतंय 165 रुपये डिव्हिडंड दिलाय. फोर्स मोटरचे प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळं वाढलंय. 40 रुपये डिव्हिडंड दिलाय. पण अदर इन्कम आहे 394 कोटीचं. मध्य प्रदेश सरकारकडून त्यांना इन्सेंटिव्ह म्हणून 394 कोटी रुपये मिळाले. महिंद्रा हॉलिडेज रिझल्ट चांगला आलाय. रेव्हेन्यू, प्रॉफिट, मार्जिन सगळं वाढलंय. L&T फायनान्स प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलाय. 2.75 रुपये डिव्हिडंड. तेजस अत्यंत कमजोर रिझल्ट आलाय. फायद्यातून तोट्यात गेली आहे. 147 कोटी फायदा होता, त्याचा 71.8 कोटी तोटा झाला. रेव्हेन्यू वाढलाय, मार्जिन कमी झालाय. झेन्सारचा कमजोर रिझल्ट आलाय. तिन्ही गोष्टी कमी झाल्या. भन्साली प्रॉफिट कमी झालंय, रेव्हेन्यू वाढलाय, मार्जिन कमी झालंय. 1 रुपया डिव्हिडंड. MRPL प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन फ्लॅट राहिलं. अव्हेंटेल AVANTEL प्रॉफिट कमी झाला, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. इंडिया सिमेंटचा रिझल्ट चांगला आलाय. तोट्यातून फायद्यात आली आहे. 50.06 एवढा तोटा होता, तो 19.14 कोटी एवढा फायदा झालाय. पण रेव्हेन्यू आणि मार्जिन दोन्हीही गोष्टी कमी झाल्या. त्यांना 92.81 कोटी एवढा अदर इन्कम झालाय. हे अदर इन्कम त्यांनी काही गुंतवणुकीच्या विक्रीतून झालंय. आणि 2.68 कोटी एवढं अदर इन्कम प्रोव्हिजनच्या रिव्हर्सलमधून झालंय. आणि या अदर इन्कमचा फायद्यात समावेश आहे, म्हणून आपल्याला तोट्यातून फायद्यात आली आहे असं दिसत आहे. SBFC फायनान्स प्रॉफिट वाढलंय, रेव्हेन्यू वाढलंय. महिंद्रा SML इसूझू मधला मेजॉरिटी स्टेक 555 कोटी रुपये खर्च करून घेणार आहे. हा स्टेक 58.96% एवढा स्टेक सुमिटोमोकडून 650 रुपये प्रति शेअर या भावाने घेणार आहे. आणि 26% 1554 रुपये 60 पैशांनी ओपन ऑफर आणली जाणार आहे. डिक्सन कंपनीचा आर्म KHYE4 इलेक्ट्रॉनिक्स ॲक्वायर करणार आहे 121 कोटीला. गेल कंटेनर कॉर्पोरेशन बरोबर MOU करणार आहेत ते LNGसाठी. अपोलो टायर नेदरलँड्सचा प्लांट बंद ठेवणार आहेत. स्विगी डेअरी आणि बाकीच्या प्रॉडक्ट्ससाठी ऑनलाईन मार्केटसाठी सहकार मंत्रालयाबरोबर त्यांनी करार केलाय. सुंदरम फायनान्स होल्डिंग ॲक्सेस इंडियामधला 24.16% स्टेक 183 कोटीला त्यांनी घेतलाय. ॲलेम्बिक फार्मा मध्य प्रदेशामध्ये 205 कोटी रुपये गुंतवून फॉर्म्युलेशनसाठी नवी फॅसिलिटी त्यांनी सुरू केली आहे. बायोकॉन डेनोसुलूब बायोसिमिलरसाठी युरोपियन मेडिसिनल एजन्सीकडून त्यांना परवानगी मिळाली आहे. अरविंदो फार्मा दाझुब्लास याचं मार्केटिंग करण्यासाठी युरोपियन मेडिकल असोसिएशनकडून त्यांना परवानगी मिळाली आहे. आजपासून ॲथरचा IPO येणार आहे. ॲथरमध्ये हिरो होंडाचा
40% एवढा स्टेक आहे। ॲथरचा IPO 28 तारखेपासून 30 तारखेपर्यंत म्हणजे आजपासून 30 तारखेपर्यंत 304 ते 321, OFS 354.8 कोटीचा आहे, तर फ्रेश इश्यू 2626 कोटीचा आहे। मी तुम्हाला याची माहिती 2-3 दिवसापूर्वीच्या ब्लॉगमध्ये दिली आहे। अमेरिकेने सांगितलंय म्हणजेच ट्रम्पनी की आम्ही डिपार्टमेंटल स्टोअर सारखे आहोत असं त्याचं म्हणणं आहे। आम्हाला टॅरिफचे जे रेट वाटतील ते आम्ही ठरवू, टॅरिफ कमी करण्याचा कुठल्याही प्रकारचा आमचा विचार नाही। ते झेलेन्स्कीला सांगतायत की स्विस कॅनलमधून जेवढी जहाजं जातील तेवढी फ्री ऑफ चार्ज गेली पाहिजेत। ऑगस्टपासून ACC, चंबळ आणि बाळकृष्ण हे ऑगस्ट सिरीजपासून बाहेर पडतील। इंडिया ग्लायकॉलची डेहराडूनचा जो प्लांट आहे त्या डेहराडून प्लांटचं जे इन्स्पेक्शन झालं त्याला EIR मिळालं आहे। तेजीमध्ये कुठले शेअर राहतील, मंदीमध्ये कुठले शेअर राहतील याचा एक अंदाज मी तुम्हाला देते आहे, पण जिओपॉलिटिकल रिस्कमुळे मार्केट व्होलटाईल राहतं आहे। तर तुमचा तुम्ही अभ्यास करा, नाहीपेक्षा नुसतं मार्केट बघा आणि पटकन ऑर्डर टाकावी लागते। त्याचप्रमाणे एंट्री एक्झिट जर पटापट ज्यांना ऑर्डर टाकता येते किंवा एक्झिट करता येत आहे त्यांच्यासाठीच हे शक्य आहे, कारण एकदा भाव बदलायला लागला की 10-10 रुपयांनी खाली जातो आणि 100 शेअर घेतले असतील तर पटकन 1000 रुपयाचं नुकसान होऊन जातं। त्यामुळे क्वांटिटीसुद्धा कमी ठेवा, अतिशय थोडक्यामध्ये ट्रेड घ्या। तेजीमध्ये पर्सिस्टंट, अल्ट्राटेक, इंडस टॉवर, किम्स, KIMS, HAL, कारण भारत सरकार फ्रान्सबरोबर 26 राफेलसाठी 66,000 कोटीचा करार करत आहे। हिरो मोटो, AU स्मॉल फायनान्स, कोफोर्ज, इंडिया ग्लायकॉल, DCB, महिंद्रा अँड महिंद्रा, गोदरेज कंझ्युमर, मॅक्स फायनान्स, रेस्टॉरंट ब्रँड, इंडियन हॉटेल, श्रीराम फायनान्स, एम्फसिस, MPHA, SIS, UPL, सांघवी मूव्हर्स, कॅनरा बँक, कॅनरा ॲसेट मॅनेजमेंटनी DRHP दाखल केला आहे, म्हणजे काही दिवसात यांचा IPO येऊ शकतो म्हणून कॅनरा बँक दिलाय। NTPC ग्रीन, हनीवेल बरोबर त्यांनी करार केलाय। झायडस लाईफच्या बाबतीत मात्र कसा शेअर जातोय, तेजीत जातोय का मंदीत जातोय हे बघणं गरजेचं आहे, कारण झायडस लाईफने ॲक्विजिशन सुद्धा केलंय। फ्रान्समध्ये ॲम्प्लिट्यूड सर्जिकल आणि स्टर्लिंग बायोटेक या दोन्हीमध्ये त्यांनी ॲक्विजिशन केलंय। हे ॲक्विजिशन विचारात घेऊन झायडस लाईफ हा शेअर तेजीत जाऊ शकतो आणि 6 आपत्ती त्यांना दाखवल्या आहेत, त्यामुळे हा शेअर मंदीतही जाऊ शकतो। USFDAने इन्स्पेक्शन केलं होतं, त्यामुळे काय होत आहे हे बघा, मगच ट्रेड घ्या। डेलिव्हरी, NHPC, SJVN, गुजरात फ्लोरो, सन फार्मा, GSPL। तर मंदीमध्ये SML इसूझू, कारण आत्ता 1734चा भाव आहे आणि ओपन ऑफर
1550नी आणली आहे. IDFC फर्स्ट, पूनावाला फिनकॉर्प या दोन्हीचेही कमजोर रिझल्ट आहेत. L&T फायनान्स, झेन्सार, टाटा टेक्नॉलॉजी आणि इंडिगो मात्र पडल्यानंतर ताबडतोब त्याच्यात खरेदी येते. त्यामुळं सावधगिरीने ट्रेड करा, कारण सध्या त्यांना रेट्स किंवा फेअर किंवा विमानाचं भाडं कमी करावं लागलं आहे. त्याचप्रमाणे टुरिझमवर पण परिणाम होईल. हा जिओपॉलिटिकल रिस्कचा बरंच कॅन्सलेशन होत आहे तिकिटांचं, म्हणून इंडिगो दिलाय. पण इंडिगोचा शेअरचा भाव कमी झाल्याबरोबर इंडिगो स्ट्रॉंग शेअर असल्यामुळे त्याच्यात खरेदी येते. तर सावधगिरीने तुम्ही ट्रेड करायला पाहिजे, हे मात्र लक्षात घ्या. बघूया आजचं मार्केट कसं चालतंय ते. तुम्हाला आणि मला मार्केट जसं चालतंय त्यानुसार मार्केट करण्याशिवाय काहीही गत्यंतर नाही. तर बघूया कसं चालतंय. नमस्ते.